मी ज्यांच्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली ना आत्तापर्यंत, त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी आम्हाला शिव्या घालतो, "ए, ए पॉज काय? आला मोठा विक्रम गोखले. चल पॉज काढ." पण या सगळ्या अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. नाही संतोषती आणि आम्ही ते पोस्टर आणि ते सगळं बघितल्यानंतर आता परत जर असं काय काय बोला मोठा असं बोलतील. पण खरं सांगतो मी ना आय एम सो लकी. मी खरंच खूप नशीबवान आहे. मी ज्यांच्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली ना आत्तापर्यंत, त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी पहिलंच अनुभव सांगेन. मला ज्यांच्यावर मी एकांकिका स्पर्धा आम्ही करायचो ना तेव्हा, अभिजित चव्हाण असेल, विजू माने, आम्ही सगळे एकत्र इथे काम करायचो. तेव्हा ना असं अभिनय करताना म्हणून पॉज-बीज घेतला ना, तर आमचा अभिजित डिरेक्ट करत असेल किंवा कोणीही आमच्या मित्रांपैकी, तर आम्हाला शिव्या घालतात, "ए, ए पॉज काय? आला मोठा विक्रम गोखले. चल पॉज काढ." त्यामुळे ना पॉज घेण्याची ती विक्रम काकांचं ते एक वेगळी शैली आहे ती. त्यामुळे आम्हाला मूर्ख लोकांना आम्हाला फक्त पॉज घेणं माहित होतं. पण पॉज घेणं म्हणजे नेमकं काय? लोकांना वाटतं की 2 वाक्यांच्या मध्ये थांबलं थोडं बोलताना की पॉज. हा पॉज नसतो. त्या पॉजमध्ये पण बरंच काही बोललं जातं. बिटवीन द लाईन्स म्हणतात त्याला. हे काहीच माहित नव्हतं तेव्हा. पण विक्रम काकांच्या स्टाईलने करायला बघूया किंवा डबल लूक देणं की असं असं बघणं वगैरे. सो पुन्हा एकदा यार असं म्हणता मला अचानक आणि मकरंद राजाध्यक्षासारखं नाटक मिळावं, ज्यात विक्रम काका काम करत होते, लताबाई नार्वेकर चिंतामणीचे निर्माते, त्या निर्मात्या होत्या आणि अरविंद औंधे लेखक आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ते नाटक आणि त्यात विक्रम काकांसोबतच काम करण्याची संधी मिळाली मला. आणि खऱ्या अर्थाने पॉज म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडे काम करताना शिकायला मिळालं, की आपण फक्त पॉज घेतो, पण पॉज घेणं म्हणजे नेमकं काय आहे? की बोलताना थांबतो माणूस, त्याला पुढचं बोलायचं पण ती जी ब्रिजिंग त्याच्या मधली ती जागा आहे ना, जी शांतता आहे, जो पॉज आपण ज्याला म्हणतो, त्यात बरंच काही सांगून जाते गोष्ट. ते जमलं पाहिजे. ते कसं होतं ते मला त्या नाटकात शिकायला मिळालं. सो ती इच्छा गेली होती, की त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली, ती मिळाली. मग मनोज बाजपेयींबरोबर काम केलं जेव्हा अर्थात सिनेमे मी माझं खूप आवड मगाशी म्हणालो, की माझे अनेक आवडते कलाकार आहेत. सो त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि नेमकं मला भोसले करायला मिळालं देवाच्या कृपेने.